श्रीकृष्ण म्हणाला, काय आळशी रे तुझा मित्र, नुसता लोळत राहतो, वर म्हणतो झोपलं पाहिजे. मी म्हणालो, झोप तर गरजेची आहे ना कान्हा. श्रीकृष्ण सांगू लागला, झोप गरजेची आहे म्हणून फक्त झोपायचं नसतं. मी अर्जुनाला गीता सांगितली, संत तुकडोजी महाराजांनी तुम्हाला ग्रामगीता सांगितली, जी रोजच्या जीवनात उपयोगात आणता येईल. ते म्हणाले, एक नौजवान आळसे निजला, म्हणे हेही पाहिजे शरीराला, म्हणूनही तो सारखाची झोपला, फक्त उठला भोजनासी. म्हणजे काय तर शरीराला झोप गरजेची आहे म्हणून एक तरुण फक्त झोपूनच राहिला, उठला ते केवळ जेवणासाठी आणि मग पुन्हा झोपला. अगदी असाच आहे बघ तुझा मित्र. मी कर्म करायला सांगतो तर हा दोनच कर्म करतो, जेवणे आणि झोपणे. मित्रांनो, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहून श्रीकृष्णासोबतचा संवाद सुरू ठेवू. श्रीकृष्ण पुढे सांगू लागला, गमतीचा भाग सोड, पण हे बरं नाही, हे तमोगुणाचं लक्षण आहे. मी विचारलं, म्हणजे? तमस्त्व ज्ञानजम विद्धी मोहनम सर्व देहिनाम प्रमादालस्य निद्रा भिस्तन्नी बध्नाती भारत. मी म्हटलं, जरा सोपं करून सांग ना. श्रीकृष्ण म्हणाला, तम म्हणजे अंधार. आपला प्रवास हा प्रकाशाच्या दिशेने व्हायला हवा, पण त्यासाठी अंधार म्हणजेच तमोगुण काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. हे एकदा कळलं की काय करायचं नाही हे तुला कळेल. मी विचारलं, म्हणजे आळस करायचा नाही? श्रीकृष्णाने उत्तर दिलं, आता ते तू ठरव, कारण मी तुला आळशी आणि आळसामुळे मूर्खपणा आलेल्या तमोगुणी माणसाची लक्षणे सांगणार आहे. असं म्हणून श्रीकृष्ण तमोगुणी माणसाची 12 लक्षणे सांगू लागला. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. जाणून घेऊ लक्षण क्रमांक 1, झोपेची आवड म्हणजे स्वर्ग सुख. श्रीकृष्ण सांगू लागला, तुम्ही माणसं कुठल्या गोष्टीला स्वर्ग सुख म्हणाल हे सांगता येत नाही. मग काही माणसांसाठी झोप म्हणजे स्वर्ग सुख. मी म्हणालो, पण झोप घेण्यात चुकीचं काय आहे? श्रीकृष्ण म्हणाला, शरीर सुदृढ ठेवण्यासाठी रोज झोप घ्यायलाच हवी. मात्र तमोगुणी माणसांना झोपेची विशेष आवड असते, इतकी की यांना साक्षात ब्रह्मदेवाचं आयुष्य मिळालं तरी ही झोप कमीच वाटेल. मी विचारलं, ब्रह्मदेवाचं आयुष्य किती असतं? श्रीकृष्णाने लगेच उत्तर दिलं, आता एकूण 4 युग आहेत असं म्हटलं तर या 4 युगांची सहस्रावर्तन म्हणजेच ही 4 युग 1000 वेळा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस पूर्ण होतो. हीच 4 युग पुन्हा एकदा जेव्हा 1000 वेळा पूर्ण होतात तेव्हा ब्रह्मदेवाची 1 रात्र संपते. म्हणजे बघ, तमोगुणी माणसाला झोपेची इतकी आवड असते. याला जोडून येतं दुसरं लक्षण, ऐक, जागचा हलत नाही. पृथ्वी पाताळात जाऊ दे किंवा आकाश डोक्यावर पडू दे, म्हणजेच कितीही भयंकर घटना घडल्या तरी हे जागचे हलत नाहीत. मी म्हणालो, स्थितप्रज्ञ माणूस सुद्धा अवघड परिस्थितीत जागचा हलत नाही. श्रीकृष्ण म्हणाला, खूप फरक आहे. स्थितप्रज्ञ व्यक्ती मनाने हलत नाही, स्थिर असते, पण तमोगुणी व्यक्ती फक्त आळस भरल्याने शरीराने हलत नाही. मी विचारलं, मग ही व्यक्ती मनाने कशी असते? श्रीकृष्ण म्हणाला, त्यासाठी तिसरं लक्षण सांगतो, मन कधीच ठिकाणावर नसतं. यांचं मन अमावस्येच्या रात्रीच्या आकाशासारखं अंधकारमय असतं. अर्थात रात्र म्हटल्यावर सूर्य नसतोच, अमावस्या म्हणजे चंद्रही नसतो. सांगायचा अर्थ हा की यांचं मन हे अंधाराने वेढलेलं असतं. चांगले विचार मोठ्या कष्टाने यांच्या डोक्यात येतात. क्रमांक 4, प्रेरणा नसते. कधी चांगले विचार आलेच तरी काही करायचं मोटिवेशन अर्थात प्रेरणा नसते. ही माणसं कायम तुला असं म्हणताना दिसतील की जाऊ दे ना, कशाला करायचंय, पडू निवांत, करू निवांत, केलंच पाहिजे का? मित्रांनो, तुमच्याही आसपास अशी माणसं दिसत असतील तर व्हिडिओ लाईक नक्की करा. क्रमांक 5, कसं तरी कर्म करतात. श्रीकृष्ण सांगू लागला, मुळात तमोगुणी माणसांना कुठलंच काम करायचं नसतं. करायला लागलंच तर ते प्रचंड चिडचिड करत ते काम करतात. काम पूर्ण करतात असंही नाही, अनेकदा काम अर्धवट सोडतात. क्रमांक 6, स्वतःचं नुकसान करून घेतात. मी म्हटलं, मला समजलं नाही कृष्णा. श्रीकृष्णाने उदाहरण दिलं. तो सांगू लागला, पतंगाला असं वाटतं की मी माझ्या पंखांनी ज्योत विझवून टाकेन, पण पतंग ज्योतीकडे झेप घेतो तेव्हा काय होतं? मी म्हणालो, यात पतंगच संपून जातो. श्रीकृष्ण म्हणाला, बरोबर, म्हणजेच स्वतःचं नुकसान करून घेतो. ही माणसं अशीच असतात. क्रमांक 7, दुष्कृत्य करतो. तमोगुणी माणसाला मुळातच काही करायची इच्छाच नसते, पण तरी जागेवर सगळं हवं असतं. मग तो शॉर्टकट्स निवडतो, आणि तो शॉर्टकट म्हणजे चुकीचे मार्ग असतात. या चुकीच्या मार्गाने जायला तमोगुणी व्यक्तीला काहीच वाटत नाही. अशी व्यक्ती कशाच्याही नादी लागते. चुकीचा मार्ग त्यांना सोपा वाटतो, त्यात कष्ट कमी वाटतात. कष्ट न करणे ही तर यांची विशेष आवड असते.
त्यामुळे यालाच जोडून येतं लक्षण क्रमांक 8, ही माणसं अज्ञानी असतात, कष्ट करायची तयारी नसते, त्यामुळे वाईट मार्ग नेहमीच जवळचा वाटतो. या वाईट मार्गात विषारी गोष्टी असतात. मुळात बियाच जर विषारी असतील तर त्यातून येणारी फळं सुद्धा विषारीच येतात. त्यामुळे वाढतं ते केवळ अज्ञान. क्रमांक 9, सुविचार ठाऊकच नसतो. या जगात चांगल्या गोष्टी असतात, त्या बघाव्या, वाचाव्या, जाणून घ्याव्या, चांगले विचार करावे, चांगल्या माणसांना भेटावं अशी इच्छा देखील यांना होत नाही. मुळात विचार करणे यासाठी आळस झटकावा लागतो, पण आळस तर सर्वात प्रिय, त्यामुळे सुविचार तर फारच दूर राहतो. क्रमांक 10, मूर्खपणा करतो. सुविचारापेक्षा अविचार अधिक प्रिय असतो, त्यामुळे अशी व्यक्ती अधिकाधिक मूर्खपणा करते. जसं की झोप आणि त्यामुळे वाढणारा आळस. जसा रस्त्यातला दगड जागचा हालत नाही, तसा हा कितीही वेळ आळसात पडून राहू शकतो. आता आळशीपणा हे मूर्खपणाचं लक्षण. आळस हा माणसाचा शत्रू असतो, पण तमोगुणी मनुष्याचा तो उत्तम मित्र असतो. क्रमांक 11, नकारात्मकता वाढते. अनेकदा आभाळ गच्च भरून येतं, पण एक थेंब सुद्धा पाऊस पडत नाही. याला मळभ येणं असं म्हणतात. ही माणसं या आभाळासारखी असतात. यांच्या सहवासामुळे दुसऱ्याच्या मनावरचं मळभ वाढत राहतं. क्रमांक 12, कसं बोलावं आणि वागावं हे यांना कळत नाही. यांना बोलताना विषयाचं भान नसतं. बोलू नये ते बोलतात. चार चौघात नीट वागत नाहीत. उगीच उदास राहतात. आपल्या वागण्याने दुसऱ्यांना काय वाटेल याचा त्यांना फरकही पडत नाही. श्रीकृष्ण सांगू लागला, याहूनही अधिक लक्षणं मी सांगू शकतो, पण काय करायचं नाही हे कळण्यासाठी आत्ता तरी ही लक्षणं पुष्कळ आहेत. मी म्हणालो, मी सुद्धा कधी कधी असा वागत असेल ना? श्रीकृष्ण गोड हसून म्हणाला, तुमच्यातील प्रत्येकामध्ये हे गुण कमी अधिक प्रमाणात असतात. यावर मी लगेच म्हणालो की या गुणांचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे. श्रीकृष्णाने उत्तर दिलं, काय करायचं ते तू ठरव. श्रीकृष्ण पुढे म्हणाला, तमोगुण हा सद्बुद्धीला वेढतो, दुर्बुद्धी वाढवतो, त्याच्यामुळे वाईट वृत्ती वाढते. मग त्या व्यक्तीचं आयुष्य हे कधीही न बरसणाऱ्या मेघासारखं होतं, फक्त नकारात्मकता वाढवतं. श्रीकृष्णाचं बोलणं नेहमीप्रमाणेच विचार करायला लावणारं होतं. आपल्या आयुष्यात नकारात्मकता आपल्याला नकोय. आपलं चॅनल सुद्धा सकारात्मक बडबड अर्थात पॉझिटिव्ह करतं. काही जणांना वाटेल की मी भगवंताचा उल्लेख अहो भगवान श्रीकृष्ण असा करण्याऐवजी अरे श्रीकृष्ण असा का करतोय. मला वाटतं अहो जावो केल्याने अंतर वाढतं. भगवंत तर आपल्या खूप जवळच आहे. संतांनी सुद्धा भगवंताचा उल्लेख सखा पांडुरंगा असाच केलाय, बरोबर ना? तर कृतज्ञता व्यक्त करण्याचे 7 मार्ग जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. मनावर नियंत्रण कसे ठेवावे हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. रामकृष्ण हरी.